स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। प्रतिनिधी अरुण लोंढे, मिरज। मिरज तालुक्यातील गौण खनिज उपशात मोठा भ्रष्टाचार। मिरज तहसीलदारांना हटवण्यासाठी जय हिंद सेना बोंबाबोंब आंदोलन करणार। मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी गौण खनिज उपशात भ्रष्टाचार व तहसील कार्यालयात खासगी नोकर भरती करून शासनाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप जय हिंद सेनेचे संस्थापक चंदनदादा चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला। तहसीलदारांकडून सामान्य जनतेची लूट सुरू असल्याने त्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी दिनांक 24 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचे चंदन चव्हाण यांनी सांगितले। मुख्यमंत्री निधीतून सुशिक्षित बेरोजगारांना मानधनावर कामावर घ्यायचे आदेश असताना शासन आदेश डावलून प्रत्येक तलाठी, मंडळ अधिकारी व स्वतःच्या कार्यालयात अव्वल कारकूनपासून सर्वच विभागात खासगी भरती करून त्यांना शासकीय दप्तर दिला आहे। अशा नोकर भरतीमुळे पात्र सुशिक्षित बेरोजगारांची संधी हिरावली आहे। यापूर्वी मिरज तालुक्यात गौण खनिज भ्रष्टाचाराचे प्रकरण दाबले गेले आहे। त्याची प्रशासनाने खरी माहिती जनतेला द्यावी अशी मागणी त्यांनी केली। मिरज तालुक्यात राष्ट्रीय संपत्तीची मोठी हानी झाली असून शासनाचा महसूल बुडाला आहे। बेकायदा गौण खनिजन उपसा करणारे 250 डंपर रोज फिरत असून या बेकायदा डंपरपासून तहसीलदारांचा आर्थिक फायदा झाल्याचे चंदन चव्हाण यांनी सांगितले। या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वादग्रस्त मिरज तहसीलदार व या प्रकरणात सहभागी तलाठी, मंडल अधिकारी यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी जय हिंद सेनेतर्फे करण्यात आली आहे। मिरज तालुक्यात जनतेची लूट व भ्रष्टाचार थांबवण्यासाठी या तहसीलदारांना पदमुक्त करावं, या मागणीसाठी बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 11 वाजता मिरज तहसीलदार कार्यालयासमोर तालुक्यातील जनता बोंबाबोंब आंदोलन करणार आहे। याबाबत मिरज प्रांत अधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रारी देण्यात येणार आहेत। या जन आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे म्हणून तालुक्यातील सर्वच गावात सभेचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही चंदनदादा चव्हाण यांनी सांगितलं। यावेळी जिल्हाध्यक्ष विजय बेल्लारे, रणजित चव्हाण, रामभाऊ पाटील, हुसेन शेख, शांतीनाथ चौगले, रामदास सावंत उपस्थित होते। मिरज तहसीलदार मोरे मॅडम यांनी या मिरज तालुक्यामध्ये आजपर्यंत वादग्रस्त म्हणून त्यांची कारकीर्द या तालुक्यामध्ये गाजत आलेल्या आहे। या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, कुठल्याही जनतेला न्याय मिळत नाही। तर या पद्धतीनं पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम यांच्या कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये, कार्यालयामध्ये होत नाही आणि हे स्वतःसुद्धा करत नाही। त्याचे अनेक पुरावे आमच्याकडे आहेत, त्यांनी केव्हाही मागू दे, आम्ही द्यायला तयार आहे। आणि आमच्या आता या मिरज तालुक्यामध्ये ज्या सभा होणार आहेत त्या सभेमध्ये सुद्धा मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि जनतेच्या समोर आम्ही जे काही पुरावे दाखवणार आहोत आपल्या कामकाजाच्या संदर्भामध्ये ते त्यांनी त्याच्यामध्ये येस ऑर नो सांगावं। आज मुद्दा असा आहे की राज्य सरकारनं जे सुशिक्षित बेकार जी मुलं या समाजामध्ये फिरत आहेत, जे ग्रॅज्युएट आहेत, त्यांच्यासाठी नोकर भरती करण्याच्यासाठी मुख्यमंत्री निधीतून ती व्यवस्था करून दिलेली आहे। ती एम्प्लॉयमेंटमार्फत त्यांनी ते नेमणुका करायच्या आहेत। मात्र ह्या मॅडमनी या तालुक्यातले जेवढी गावं आहेत तेवढ्या गावामध्ये तलाट्यांच्या हाताखाली माणसं नेमलेली आहेत, सर्कलांच्या हाताखाली माणसं नेमलेली आहेत, कोतवाल असतानाही लोक नेमलेले आहेत आणि स्वतःच्या कार्यालयात अव्वल कारकूनच्या सुद्धा हाताखाली खाजगी लोक जे अशिक्षित मुलं आहेत, काय सुशिक्षित आहेत पण ग्रॅज्युएट नाहीत, अशा लोकांची खाजगी भरती त्यांनी केलेली आहे। आणि म्हणून त्याचे मी आता फोटो व्हायरल करतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून। त्यांनी आणि हे जे बेकायदेशीर काम केलेलं आहे
24 डिसेंबर 2024 रोजी राज्य सरकारनं अशी बेकायदेशीर नेमणुका करू नयेत म्हणून राज्य सरकारने एक शासनादेश कडक शब्दामध्ये यांना दिलेला आहे. मात्र त्याचंसुद्धा उल्लंघन या मोरे मॅडमनी केलेलं आहे आणि त्यांनी हे उल्लंघन करून ही बेकायदेशीर नोकर भरती केल्यामुळं पहिल्या आंदोलनाच्या मालिकेमध्ये त्यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून त्यांना पदमुक्त करावं अशी जैन सेनेची आज आम्ही मागणी करत आहोत. त्याचबरोबर हिची जनजागृती व्हावी म्हणून मिरज तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे आणि 24 तारखेला सकाळी 11:30 वाजता तहसीलदार कार्यालयाच्या आवारात या हजारो लोकांच्या साक्षीनं बोंबाबोंब आंदोलन आम्ही करून या प्रश्नाला वाचा फोडत आहोत, या भ्रष्टाचाराला वाचा फोडत आहोत आणि तिथून पुढं उपविभागीय अधिकारी मिरज प्रांत माननीय दिघे साहेब यांना आम्ही त्याचं निवेदन सादर करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुढच्या मालिकेमध्ये पुढच्या आंदोलनामध्ये हा तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी जे मोठ्या प्रमाणात बोगसगिरी केलेल्या आहेत नोंदणीच्या संदर्भामध्ये त्याचे पुरावे त्यांच्या या प्रशासनाच्या तोंडावर फेकण्यासाठी ते एक मोठं आंदोलन ह्या आंदोलनानंतर होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.